नमस्कार. मी डॉक्टर मधुरा केळकर, ऑब्स्टेट्रिशियन अँड गायनेकॉलॉजिस्ट म्हणजेच स्त्रीरोग तज्ज्ञ, रत्ना मेमोरियल हॉस्पिटल इथे प्रॅक्टिस करते. तर आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. विषय सिंपल आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि बऱ्याच लोकांना ह्याबद्दल अर्धवट माहिती असते. सो विषय आहे मेन्स्ट्रुएशन ऑर पिरियड्स. ओके, सो पिरियड काय असतं हे आपण पहिले जाणून घेऊयात आणि मग त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स काय असतात ते आपण जाणून घेऊ. सो पिरियड म्हणजे काय? मासिक पाळी. दर महिन्यात एका बाईच्या शरीरात किंवा एका मुलीच्या शरीरात काही हॉर्मोनल चेंजेस घडतात आणि त्यामुळे ओव्हरीमधून म्हणजे अंडाशयामधून एक मॅच्युअर एक एग तयार होतो आणि तो फुटतो. त्याला म्हणतात ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर गर्भाशयामधला थर जो असतो तो जाड होतो आणि काही दिवसांनी तो शेड होतो, म्हणजे तो बाहेर निघतो इन द फॉर्म ऑफ पिरियड. ओके, सो हा जो रक्तस्राव होतो दर महिन्याला याला म्हणतात पिरियड. ओके, सो एक नॉर्मल पिरियड म्हणजे काय? एक नॉर्मल पिरियड म्हणजे एक 3 ते 6 दिवस ब्लिडिंग होणं, ब्लिडिंगमध्ये खूप जास्ती फ्लो न होणं, मॉडरेट फ्लो, आणि सायकल लेंथ 21 ते 35 दिवस ह्यामध्ये ती आली पाहिजे. बऱ्याच वेळेला पेशंट्स म्हणतात की आम्हाला इर्रेग्युलर पिरियड्स आहेत. तर इर्रेग्युलर पिरियड म्हणजे काय? काही लोकांना वाटतं दर महिन्याला त्याच दिवशी पाळी आली पाहिजे तरच ते रेग्युलर असतं, पण असं नाही. थोडं व्हेरिएशन हे नैसर्गिक आहे. 21 डेज टू 35 डेजच्या मध्ये पिरियड आला तर आपण त्याला रेग्युलर म्हणू शकतो. एखादीला 26 दिवसात येऊ शकतो, एखादीला 32 दिवसात येऊ शकतो. सो ॲज फार एज हा 3-4 दिवस मागे पुढे येतोय, हा बऱ्यापैकी आपण नॉर्मल कन्सिडर करतो. बरं, फ्लो किती असायला पाहिजे? फ्लो म्हणजे एका दिवसात तुम्हाला किती पॅड्स लागत आहेत. पॅड्स किंवा आजकाल टॅम्पोन्स वापरतात किंवा मेन्स्ट्रुअल कप वापरतात. मेन्स्ट्रुअल कपबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती देऊयात आपण. सो जर 3 ते 4 पॅडच्या वर एका दिवसात लागत आहेत ह्याला म्हणतात मेनोरेजिया. म्हणजे काय? अधिक रक्तस्राव होणे. ओके, जर तुम्हाला 4 पॅड्सच्या वर लागत असतील किंवा तुम्हाला ब्लिडिंग 6 दिवसांच्या वर होत असेल तर इट इज ॲबनॉर्मल. हे खूप मोठं कारण आहे आपल्या देशात अनिमियाचं. अनिमिया म्हणजे काय? की हिमोग्लोबिन लेवल कमी असणं. नॉर्मली आपल्याला थोडासा ब्लड फ्लो होतो दर महिन्याला, त्याच्यामुळे थोडं आपलं हिमोग्लोबिन लेवल्स ड्रॉप होतात. पण जर खूप जास्ती ब्लिडिंग होत असेल तर ह्याचं प्रमाण वाढू शकतं अँड दॅट कॅन लीड टू डिक्रीज्ड क्वालिटी ऑफ लाईफ. तुम्हाला थकवा येऊ शकतो. तुमच्या रोजच्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला थोडंसं कमी तुमचं आउटपुट येतं. सो हे सगळं खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला माहिती असायला पाहिजे की किती आपल्याला काय नॉर्मल आहे आणि काय ॲबनॉर्मल आहे. ओके, सो 6 दिवसाच्या वर पिरियड किंवा खूप जास्ती पॅड्स बदलणं इज नॉट नॉर्मल. आता इर्रेग्युलर पिरियड म्हणजे काय? की 1.5 महिना 2-2 महिने पाळी येत नाही मुलींना. दॅट इज कॉल्ड इर्रेग्युलर. म्हणजे काय? की आपल्याला माहितीच नाही पिरियड कधी येईल, आपण प्रिडिक्ट नाही करू शकत पुढची आपली पाळी कधी येईल. सो हा एक खूप मोठा कॉम्पोनंट आहे समथिंग कॉल्ड PCOD. आता प्रत्येकच मुलीला PCOD PCOS हे ऐकून माहिती असतं. सो पण त्यांना त्याची खूप भीती वाटते की अरे थोडंसं वेळ झालं की मला PCOD तर नाही आहे. पण PCOD काय आहे हे कोणालाच माहिती नसतं. सो PCOD हा एक आजार नाही आहे, इट्स अ लाईफस्टाईल चेंज. ओके, कोणाकोणाला कसं थोडंही खाल्लं की लगेच वजन पुट ऑन करतात. तसं काय होतं की कोणाकोणाला PCODची ही टेंडन्सी असते. ओके, सो PCOD कशामुळे होतं की आपल्याला वेळेवर आपलं ओव्ह्युलेशन झालं नाही. म्हणजे काय? जे हॉर्मोन्स वर खाली होणं आहे रेग्युलर एका सायकलमध्ये ते झाले नाही तर काय होतं की ओव्ह्युलेशन होत नाही, अंड तयार होत नाही. ते नाही झालं तर पुढचे जे सगळे चेन ऑफ इव्हेंट्स आहेत ते होत नाहीत आणि त्यामुळे पाळी पुढे पुढे जाते. सो ह्याची मेन कारणं आहे स्ट्रेस. ओके, बाकी आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये ईटिंग हॅबिट्स म्हणा, ओबेसिटीचं प्रमाण वाढलं आहे, जंक खाण्याचं प्रमाण वाढलं आहे, पोल्युशन वाढलं आहे. सो हे सगळ्या गोष्टी ह्याला कॉन्ट्रीब्यूट करतात. ओके, सो PCOD काही आजार नाही आहे घाबरण्यासारखा. इट कॅन बी व्हेरी वेल ट्रीटेड. ओके, सो ही झाली आपल्या पिरियडबद्दलची माहिती.